नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी मसाले भातची रेसिपी बघणार आहोत. तर भरपूर सारे मटर आता बाजारामध्ये फ्रेश यायला लागलेत, अगदी ताजे मटर आणि टेस्टी असे. तर आपण मटरचा पुलाव बनवणार आहोत, मसाले भात बनवणार आहोत. तर सर्वात आधी तर कढई छान गरम केली. कढईमध्ये तेल घेतले साधारणतः 1 चमचा आणि त्यामध्ये जे मटर आहेत अर्धी वाटी तर ते ऍड केलेत आणि थोडेसे आपल्याला मटर ते आहेत तेलावर परतून घ्यायचे. तर सुरुवातीला तर मी झाकण ठेवून घेणार आहे, कारण तेल जितकं गरम होईल तसे ते मटरचे दाणे आहेत तर ते उडतात. तर त्यासाठी मी ताट ठेवणार आहे थोडा वेळ आणि त्यानंतर थोडंसं परतून घेणार आहे. असे परतलेले जे मटर आहेत तर ते भातामध्ये खूप छान टेस्टी असे लागतात. तर सुरुवातीलाच ते परतून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही छान असे परतून झालेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये त्यामध्ये आणखीन 1 चमचाभर तेल टाकायचे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचे अर्धा चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचे चिमूटभर. तर अतिशय टेस्टी असा राईस होतो. आणि मसाले जे आहेत तर ते पण अगदी घरगुती मसाले वापरलेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत 2, तर ते हातानेच मी मोडून घेते त्याचे 2-2 तुकडे करून आणि ते थोडेसे परतून घ्यायचे. आणि त्यानंतर लसूण खोबरं आहे ते ऍड केलंय आणि ते पण थोडंसं परतून घ्यायचंय. त्यानंतर कांदा आहे उभा चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि गाजर आहे त्याचे पण पातळ असे काप उभे केलेले आहेत ते पण टाकलेत आणि ते पण छान परतून घ्यायचे. तर मसाले भातामध्ये असा जो उभा चिरलेला कांदा आहे ना तर तो खूप छान लागतो. तर थोडा वेळ परतून घ्यायचे. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण आहे तर ते परतून घ्यायचे. 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये जे मटर होते आधी परतून घेतलेले तर ते ऍड केलेत. त्यानंतर ते पण छान एकत्र मिक्स केलेत. त्यानंतर मसाले टाकायचे. त्यामध्ये हळद पावडर टाकली 1/2 चमचा, चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला जो आहे तर तो घरीच बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 तेजपत्ता घेतलाय, 2-3 लवंग, 2-3 मिरी, 1 स्टार फूल घेतले आणि हिरवी वेलची आहेत तर त्या 1-2-3 घेतलेत आणि त्याची जी बारीक पावडर केली होती तर ती ऍड केली. भाजलेले वगैरे काही नाही, असेच कच्चे वाटले होते. तर ते मसाले आहेत तर त्याचा एक गरम मसाला बनवला होता तर तो ऍड केलाय. त्याची टेस्ट खूप छान येते. याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मसाला बनवून मसाले भात बनवू शकता. अतिशय टेस्टी लागतो. खूप जास्त स्पायसीही नाही, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असा हा राईस तयार होतो. तर तांदूळ आहेत तर निवडून स्वच्छ धुवून घेतलेत मी 2-3 पाण्याने. तर इंद्रायणी तांदळाचं केलंय त्यामुळे चवही खूप छान येते. तर भात टाकल्यानंतर तांदूळ टाकल्यानंतर परत परतून घ्यायचंय. 1-2 मिनिट आपल्याला ते सर्व मसाले जे आहेत तर तांदळामध्ये छान एकत्र मिक्स करून घ्यायचे. तर खूप जास्तही भाज्या मी वापरल्या नव्हत्या, अगदी मोजक्यात जितक्या आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच साहित्यामध्ये बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवरचे तुकडे पण टाकू शकता, बटाटा आहे तर तो पण कट करून टाकू शकता. आणि पाणी जे आहे भातासाठी तर ते पाणी गरम करून घ्यायचंय, त्यामुळे भाताला चव खूप छान येते. आणि छान अशी उकळी आली की त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला भात शिजवून द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही छान उकळी आली तर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिट आपल्याला भात शिजवून घ्यायचंय. तर भात मी कढईतच केलाय. खूप छान टेस्टी असा मसाले भात आहे तर तो तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर गरमागरम मसाले भात तयार आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मसाला जो आहे तर तो पण बनवून बघा. धन्यवाद.